तर नमस्कार भावांनो. सकाळ झाली, आपण आलोय बाणेरला गाडी भरायला. गाडी भरून निघालोय. माल कुठला लोड केलाय ते तुम्हाला थंबनेलवरनं कळत असेल. तर आपण चाललोय डायरेक्ट मुंबईचा माल भरून. तर आपण चाललोय, आत्ता आलोय आपण बालेवाडीला. बालेवाडी क्रॉस करून आपण डायरेक्ट वाकडला आलोय. वाकडवरनं आता आपल्याला डिझेल भरायचं पहिलं तर गाडीमध्ये 2,000-1,000 रुपयाचं डिझेल टाकू. कारण आपली गाडीला 1,500 रुपयात आपली गाडी रिटर्न येईन. आणि आपण एक्सप्रेसवेला जाणार आहे, कारण आपल्याला फास्ट जाऊन फास्ट येणं आहे. आपण काही आता नाही एमटीच येणार आहे. आपण एमटीच होतो, कारण आपण माल वगैरे बघत नाही. कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला लोकल ट्रिप असतात, त्यामुळं आपल्याला काही बाहेरचा धंदा भेटत नाही. आपण तो करत पण नाही लाईनचा जास्त वगैरे. लोकल धंदा बरा वाटतो आपल्याला. तिथून डायरेक्ट एक्सप्रेसला एंट्री मारली आहे बघा आता. भावांनो, एक्सप्रेसवेला तर माहिती आहे तुम्हाला किती कचून टोल जाते. तर त्या विषयच नाही. जुन्या रोडने जर गेलो असतो तर 600-700 रुपये टोल गेला असता. पण इथं आपल्याला जवळजवळ डबल टोल जाणार आहे. आपल्याला जायचं आहे, आपलं लोकेशन आहे बरोबर चेंबूरचं. तर आपल्याला पहिला टोल लागणार आहे तळेगावचा. नंतर दुसरा लागतो जो खालापूरला एक्सप्रेसवेला आहे तो. त्यानंतर लागतो आपल्याला डायरेक्ट खारघरचा टोल पहिला. खारघर नंतर आपल्याला लागतो एक वाशीचा टोल. वाशीचा टोल क्रॉस केला की नदीच्या ब्रिज पलीकडनं मग आपलं हे चालू होते, नाही का, आपलं चेंबूर चालू होते. तिथंच आपलं ड्रॉप लोकेशन आहे. भावांनो, आपल्याला लवकरात लवकर तिथं पोचायचं आहे. आपण त्यामुळे नाश्तासुद्धा केलेला नाही. सकाळपासून आपण उपाशीचे. भूक तर भरपूर लागली. आता म्हणलं त्याच्यात जाऊन काहीतरी खावं डायरेक्ट मुंबईतच. त्याची मजा वेगळी हो. गाडी डायरेक्ट लॉक करून चालायची 70-75ला. स्टॉप गाडी जात राहते. ब्रेक मारायचं टेन्शन नाही, काय नाही. जुन्या रोडला कसं आहे, गर्दी वगैरे पण भरपूर असते, त्यामुळे थोडा त्रास पण होतो. राजाराम ब्रिज झालेला आहे. आपल्याला माहिती आहे ब्रिज कितपर्यंत आहे, नाही का, काय तिथं मुंबईत कळतच नाही आपल्याला. ब्रिज खाली उतरणार आहे का लेफ्ट जाणार आहे, राईट जाणार आहे, काय सांगत नाही आपल्या मोबाईल बघता. काय होते काय माहिती. मुंबईचा लय शॉर्ट आहे रे. पाठव म्हणा, मॅनेजरला पाठव, बिझनेसमॅनला पाठव म्हणा. हा, तर भावांनो, लागले आपल्याला पहिला बोगदा. एक्सप्रेसवेची मजा वेगळी हो. खूप दिवसातून एक्सप्रेसवेला आलो आहे. तसं तर आता त्या जुन्या रोडने त्या घाटापाशी बंद केल्यामुळं, फक्त 4 व्हीलरला रस्ता दिल्यामुळं थोडं फरता यायलाच लागतं एक्सप्रेसवेला, घाट उतरताना खंडाळा घाट. पण तरी पूर्ण प्रवास करायची मजा वेगळी वेगळीच प्रकार. आपण दरवेळेस आलेलो आहे 4 व्हीलरनी. फर्स्ट टाईम आपण जे टेम्पो घेऊन आलो आहे एक्सप्रेसवेला. एक्सप्रेसवेला मजाच वेगळी आहे बघा. आणि तळेगावचा जो पहिला टोल होता, तो टोल आता पुढं पुढं घेतला आहे. आणि तो टोल आता बंद केलेला आहे, कारण पुढं आता मोठ्या जागेत भरपूर बूथ केलेले आहेत ट्रॅफिक होणे म्हणून. हे बघा, इथं सुद्धा पुलाचं काम चालू आहे. इथून जे बोगदा डायरेक्ट खालून निघून डायरेक्ट पलीकडे जाणार आहे. मला वाटतं हा फक्त 4 व्हीलरसाठी असणार आहे, कारण हा जो एक्सप्रेस हा ट्रकसाठी सोडणार आहे. जो खालचा रस्ता आहे तो देणार आहेत आपल्या आपल्या 4 व्हीलरवाल्यांसाठी फक्त. कारण 4 व्हीलरवाले वेगळे जाणार आणि आपले ट्रान्सपोर्ट धंदेवाले ह्या जुन्या रूटनेच जाणार एक्सप्रेसवेने, असं मला वाटतंय. लोणावळ्यामध्ये एंट्री झालेली आहे. आता इथं गरम, तर आता ऊन पडलं होतं, सकाळी थंडी वाजत होती ना, आता गरम व्हायला लागलं होतं. बरं इथं आला होता बघा. इथून जे आपण लेफ्ट जर मारला तर आपण डायरेक्ट लोणावळ्याच्या एंट्री मारू शकतो. इथं बघा, इथून आपल्याला जायचं सरळ, कारण आपल्याला नॉन स्टॉप मुंबई घाट आहे की पनवेलपर्यंत आपल्याला काही एक्सप्रेस सोडायचा नाही. विशेष नाही. टोल कच्चून हा जो टोल आहे मित्रांनो, तर हा मला वाटतं टेम्पोसाठी, जे आपले बारका टेम्पो आहे त्यासाठी 370 रुपये हा टोल कटतो. आणि याच्या पुढचा जो आपला खोपोली किंवा खालापूरचा जो टोल आहे तो जवळजवळ 124 रुपये कटतो. आणि हा मित्रांनो, हा जो टोल आहे एक्सप्रेसवेचा, हा टोल रिटर्न कटत नाही कुठलाही. हे दोन जे टोल आहेत ते दोन्ही टोल तुम्हाला 370 आणि 124 रुपयेच पडणार आहे. यातनी सुद्धा रिटर्नला हाफ कट होत नाही. तर हे मित्रांनो लक्षात घ्या. जाऊ द्या, चला आपला प्रवास सुरू करू.
भावांनो एंट्री मारली डायरेक्ट आपल्या मुंबईमध्ये येतं आता आलोय जवळजवळ नवी मुंबईपाशी. तर आपल्याला इथून लोकेशन दाखवत आहे जवळजवळ तासभर. कारण तुम्हाला तर माहिती आहे वाशी टोल नाक्यापाशी फुल ट्रॅफिक लागतं. तर मित्रांनो एक खारघरचा टोल नाका लागतो जो की रिटर्नसुद्धा कटतो 90 रुपये टोल आहे आणि येताना 45 रुपये कटतो. आणि वाशीचा जो टोल आहे तो रिटर्न कटत नाही, तो जवळजवळ 75 रुपये. 75 रुपयाला तो 75 रुपयेच कटतो येताना सुद्धा. नाही मुंबईला आलं आहे झंझट आहे राव, रिटर्नचे टोल कटत नाही. जुन्या हायवेने जर गेलं तिथं आहे बघा. आता आपल्याला अख्ख्या प्रवासामध्ये फक्त एक टोल जो खारघरचा आहे तो फक्त रिटर्न लागणार आहे, बाकी सगळे टोल आपल्याला डबल फाडत जाणे. काय करणार ऑप्शन नाही बघा. आता वाशीच्या रोडला लागलो आहे, इथं आता लागणार आहे आपल्याला फुल ट्रॅफिक असं ढकलत जाणे. अर्धा तास तर आपल्याला ट्रॅफिकमध्येच जाणार आहे बघा. आता टोल नाक्याच्या पुढपर्यंत पण हे ट्रॅफिक असणार आहे बघा. टोल नाक जाम होता, टोल नाका इकडून तिकडून कुठून कशा गाड्या घुसत होत्या काहीच कळत नाही. टोल नाका तर आपण पास करून आले पण या ब्रिजला सुद्धा फुल ट्रॅफिक होतं. कसं तरी करत पास करत हळूहळू निघाच्या मध्यभागी आलोय तर ट्रॅफिक नाही, कारण पलीकडे जे ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक कमी होणार आहे. पण सध्या आता होऊच तर ब्रिज कंप्लीट काहीच ऑप्शन नाही. पलीकडनं जो आहे येताना ब्रिज झालेला आहे 2, त्यामुळं टेन्शन नाही तिकडून येताना. तर जाताना आपल्याला थोडा त्रास होणार आहे, जाऊ द्या तेवढं सहन करायला लागतं. ते ड्रॉप लोकेशनला लावली जेवायला. तर इथं चेंबूरमध्ये सर्वात जे फेमस हॉटेल आहे सद्गुरू व्हेज डाएट, तिथं आपण आलेलो आहे. पनीर कढाई आणि बटर रोटी बटर नान बरोबर जेवण तिथं बस स्टॉपला जरा येऊन बसलो. कस्टमर येत होते हे बघा. कस्टमर 750 रुपये बिल झालं. घेतली गाडी रिवर्स आपलं रे, कारण गाडी आपणच खाली करणार होतो. करायची होते फक्त 10 मिनिटात झाली. सोसायटीत गाडी लावून घेतली, खूप मोठी सोसायटी. कस्टमरसुद्धा मला वाटतं एक कलेक्टर होतं, ते म्हणत होता ड्रायव्हर त्यांचा. बघा इथं गाडी लावून घेतात, लगेच कपक्यान खाली करून घेऊ. 15-20 मिनिटात पेमेंट घेऊन आपण लगेच हरवणार आहे. तर मित्रांनो गाडी खाली करून निघालो नाही बघा. मुंबईच्या खाड्या कसं आहे व्ह्यू आहे बघा. ह्या बघा मित्रांनो आपल्याला जाताना काही ट्रॅफिक लागणार आहे, कारण आता आपण लेफ्ट साईडच्या ब्रिजवरनं आपली बरोबर शेजारी जायला 2 ब्रिज आणि यायला 2 असे ब्रिज होते ते. तर आपण जाताना तर झालेला आहे लेफ्ट साईडचा ब्रिज, त्यामुळे आपण कानाखाना गाडी टाकली. इथून काय आपण लगेच पास झालो, आपल्याला कुठं ट्रॅफिक नाही लागलं. फक्त आपण 3 जण होतो तर आपल्याला बघतो गरीब मुंबई बघितली का, जीवन आहे लोकांचे दलदल मध्ये राहतात. आपल्याला प्रदूषण आहे सगळं, ट्रॅफिक, लोकल ट्रेन गरजची न गज भरलेली सगळे, त्यात यूपी बिहारचे सगळे भैया. कसं करावं, मला मराठी बोलता येत नाही, हिंदीतच बोलतात. आपल्याला आवडत महाराष्ट्राचा यूपी बिहार होऊन बसलाय. मित्रांनो आत्ता पोचले तुर्भीपासून. जाताना तर मित्रांनो सगळा रस्ता मोकळा आहे, त्यामुळे फुल सनाट चाललो आहे, टेन्शन नाही. असं असलं की मजा येते बघा, विशेष नाही. 15-20 मिनिटातच आपण पनवेलला पोचतोय, त्यामुळे लय भारी वाटतंय बघा. जाताना येताना लय वाईटलं मुंबईत, गरम पण लिहू लागलं गाडी थांबल्यामुळे. आणि वाशी टोल नाही तर अर्धा तासच फसून उभं राहिलं होतं. काय करणार, ऑप्शनच नव्हता. तर भावांनो एक्सप्रेसला लागलं आहे बघा. गाडीचा व्हिडिओ घेतला एक रिव्हर्समध्ये. मागा एक बडा दोस्त आला होता, फुल कॉम्पिटिशन करत होता आपल्या गाडीसोबत. म्हणलं घेऊ दे आता, मजाच घेऊ. आपण काय लय फास्ट चालवलं होतं, पण आपण 70ला एक लॉक केली होती गाडी. नंतर काय पुढे गेला तो भाऊ डायरेक्ट 180 डायरेक्ट आपलं 80-85 डायरेक्ट सनाट निघून गेला. तर आपल्याला काही एवढी घाई नाही आहे, आपण चाललो होतो 70-75. मला निवांत जाऊ निवांत येऊ, काही विषय नाही. तशी पण एक्सप्रेसनी गाडी जरा फास्ट जाते, हळूहळू जाऊ द्या. काय दिसतं एक्सप्रेस, बडा दोस्तवाल्याने ओव्हरटेक मारला आणि गेला निघून.
त्याच भावांनो आपले नवीन रस्त्याचं सुद्धा काम फुल जोरात चालू आहे. पूल वगैरे नाही मॅनेजमेंट भरपूर चालू आहे काय बा. तर सूर्यास्त व्हायला आला होता एकदम कडक व्हिडिओ काढला. घाटाच्या खाली चहा पिऊन घेतला होता एक्सप्रेसवे फूड मॉलच्या इथं. आपल्या डोक्याला टेन्शन आता नॉनस्टॉप जायचं होतं आपल्याला. वैतागलो होतो म्हणून एकदा चहा मारावं म्हणलं. आता काय नॉनस्टॉप गाडी दाबत आपलं त्यात ट्रॅफिक लागणार होतं त्यामुळे आणि आपल्याला रात्री दत्त जयंती असल्यामुळं नारायणपूरला त्यामुळे आपण गाडी फुल 80-70-82ने कणाकण चालली होती गाडी. विशेष नाही लय पण नव्हती आउट ऑफ कंट्रोल. आपली नॉर्मल जी आहे स्पीड ती मेंटेन करून चालायची. आपल्या गाडी तशी पण कारण पावती पडत नाही तर आपली गाडी तशी पण 80ला लॉक आहे. थोडीफार वरती जाती पण आपण एवढी काय 80च्या पुढे नेत नाही कधी गाडी. लोणावळा सोडलं पुढं आपलं कामशेतच्या जवळजवळ आलो होतो. लवकरात लवकर आपल्याला एक्सप्रेस सोडून आपलं पुणे पार करून दायरे गावात जायचं होतं कारण आपल्याला जायचं होतं रात्री नारायणपूरला दत्त जयंती असल्यामुळं. तर मग आपल्या नशिबात काही नव्हतं. आपल्या नशिबात काहीतरी वेगळंच घडलेलं होतं. तर तिथून जसा एक्सप्रेसवे सोडल्यानंतर पुढं थांबवलं पोलिसांनी थांबवल्यामुळं गाडी साईडला घेतली. सेटलमेंट करून पुन्हा निघालो. हे बघा गाडीचा एक व्हिडिओ घेतला निघालो आणि डायरेक्ट पुढं झालं काहीतरी वेगळं. एक्सप्रेसवेला टोल पाडून आलो एवढा आणि अडकलो पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये. जिकडून तिकडून पूर्ण वाट लागली. बाणेरला ट्रॅफिक, वाकडला ट्रॅफिक, ओंकार चौकात ट्रॅफिक, आमच्या धायरीच्या प्रायजा सिटी रोडला सुद्धा ट्रॅफिक. गाडी नुसती उभी वैतागलो. आणि नंतर शेवट काय कसं पोचलो. शेवटी जो टायमिंग व्हायचा होता तोच झाला. आम्हाला घरी पोचायलाच 8 वाजले. आम्ही मग गेलो डायरेक्ट नारायणपूरला वाजले 10:30. तर मग बघा इथं पण तिथे आज दिवसभर नुसतं ट्रॅफिकच भेटलं वैतागलो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मुंबईची ट्रिप कंप्लीट केली. मला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.